मित्रांनो, बालपण हे आयुष्यातील सर्वात सुंदर असा काळ मानला जातो। हा असा काळ आहे जेव्हा मुलाचं जग फक्त अभ्यास, खेळ, मित्रांसोबत मजा मस्ती आणि शांत झोप यापुरतेच मर्यादित असते। या वयात त्यांच्या खांद्यावर कोणतीही जबाबदारी नसते। प्रत्येक मुलासाठी बालपण इतकं सोपं नसतं। अशी अनेक मुलं आहेत ज्यांना लहान वयातच आयुष्यातील अडचणींचा सामना करावा लागतो। सध्या असाच एक भावुक करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याने सर्व लोकांचे मन जिंकले आहे। व्हायरल व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा महात्मा गांधीच्या रूपात दिसत आहे। त्याने अगदी गांधीजीसारखाच गोल चष्मा घातलेला आहे आणि शरीराला संपूर्ण चंदेरी रंग लावलेला आहे। त्यामुळे तो महात्मा गांधीच्या मूर्तीवानीच दिसतो आहे आणि या निष्पाप मुलाने हे रूप यासाठी घेतलं होतं जेणेकरून तो रस्त्याच्या कडेला उभा राहून लोकांचं लक्ष वेधून घेऊ शकेल आणि काही पैसे गोळा करू शकेल। व्हिडिओमध्ये तो मुलगा अगदी स्थिर उभा असलेला दिसतोय। तो जराही न हलता एखाद्या मूर्तीसारखा आपला भूमिका पार पाडत होता। रस्त्यावरून जाणारे लोक त्याच्याकडे पाहत होते। काही जण त्याचे फोटो काढत होते तर काही जण व्हिडिओ बनवत होते। पण या लहान मुलाचा हे करण्यामागे किती मोठा नाईलाज असू शकतो हे समजून घेण्याचा प्रयत्न कदाचित कोणीच केला नाही। त्याची ती शांतता आणि स्थिरता बरंच काही सांगून जाते। व्हिडिओमध्ये एक छोटी मुलगी दिसते। ती हळूहळू त्या मुलाजवळ येते आणि त्याला काहीतरी खाण्यासाठी देण्याचा प्रयत्न करते। तो मुलगा सुरुवातीला आपली भूमिका पार पाडत असतो। तो भूमिकेतून बाहेर जराही येत नाही, भूमिका सोडत नाही। तो तसाच मूर्तीसारखा उभा राहतो, जणू त्याने स्वतःला पूर्णपणे त्या पात्रात झोकून दिला आहे। ती मुलगी त्याला वारंवार खाण्यासाठी सांगते, पण तो कोणताही प्रतिसाद देत नाही। कदाचित त्याला भीती असावी की जर तो हल्ला किंवा त्याने काही खाल्लं तर लोक त्याला पैसे देणे बंद करतील। पण शेवटी पोटाची भूक ही भूकच असते। काही वेळानंतर तो मुलगा स्वतःला रोखू शकत नाही आणि अचानक आपलं तोंड उघडतो। तो त्या मुलीच्या हातातून थोडंसं अन्न खातो। हाच क्षण या व्हिडिओतील सर्वात भावुक भाग आहे। व्हिडिओवर लिहिलेलं शब्दही लोकांना विचार करायला भाग पाडत आहे। त्यावर लिहिलं होतं, जग फक्त त्याचे फोटो काढत राहिले, पण त्या छोट्या मुलीने मात्र त्याची भूक ओळखली आहे। मित्रांनो, आपली की प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल तर आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा। धन्यवाद।